एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. महाराष्ट्रात कॉक्रोच जनता पार्टीचा विस्तार वेगाने सुरू. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात वेगवान अपडेट. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक नवीन घडामोड समोर आली आहे. सोशल मीडियातून उदयास आलेली कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP आता महाराष्ट्रभर संघटन विस्तारासाठी सज्ज झाली आहे. पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य समन्वय कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली असून राज्यव्यापी जनसंपर्क अभियान आणि संघटन विस्तार मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समन्वय समितीमध्ये विक्रांत शेंके, जावेद जिंदगी, दीपक यादव, ॲडव्होकेट आरती घोलप, राहुल काठोळे, राजाभाऊ कदम यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नव्यानं नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधानावर आधारित विचारधारा, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. आणि यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य समन्वयक विक्रांत शेंके यांनी सांगितलं आहे की येत्या काही दिवसात CJP महाराष्ट्राच्या वतीनं राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले जाणार आहे आणि या दौऱ्यात सदस्य नोंदणी अभियान, जनसंवाद कार्यक्रम आणि युवकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. तसेच पक्षाचे संस्थापक अभिजित तिपके यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून पुढील संघटनात्मक रणनीती आखली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पक्षाने यावेळी आपल्या संविधानवादी दशसूत्रीय आचारसंहितेची देखील घोषणा केली आहे. भारतीय संविधानातील समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असलेल्या या आचारसंहितेत 10 महत्त्वाच्या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माणूस प्रथम, संविधान सर्वोच्च, देशमुक्त राजकारण, स्त्री पुरुष समानता, युवक आणि शिक्षण, शेतकरी कामगार केंद्रित विकास, पर्यावरण संरक्षण, पारदर्शक प्रशासन, संवाद आणि बंधुता, सेवा हेच राजकारण या मूलभूत तत्वांचा समावेश आहे. पक्षाच्या मते ही दशसूत्री केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक नसून समाजात लोकशाही मूल्ये मजबूत करण्याचा आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. कॉक्रोच जनता पार्टीने महाराष्ट्रातील युवक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना या संविधानवादी चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये CJP कितपत प्रभाव निर्माण करते हे आगामी काळात स्पष्ट होणार असलं तरी संविधानवादी विचारांवर आधारित संघटन उभारण्याचा पक्षाचा प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र सत्यवादी साथ या पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा. जय संविधान, जय महाराष्ट्र.